भावांनो, तुम्ही कधी रात्री एकटे असताना अचानक जागे झाले का? छातीवर कोणतरी बसलाय आणि श्वास घ्यायला त्रास होतोय असं झालंय का? आवाज द्यायचा प्रयत्न करताय पण तोंडातून शब्दच निघत नाही आणि सकाळी उठून कोणतरी म्हणतंय, ए हे साधन आहे बरं का, मागे कोणतरी लागलंय. चेडा. आणि मग नाव आठवतं काळूबाई आणि शेवटी दावजी पाटील. मित्रांनो, दावजी पाटील कोण यावर डिटेल माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, गावाकडे एक नियम असतो, जे समजत नाही ना त्याला नाव द्यायचं आणि जे नाव दिलं त्याला देव करायचा. रात्री उशीर आवाज आला, भूत. मुलं आजारी पडली, करणी. घरात भांडण झाली, सावली. आणि व्यवसाय बसला की कोणाचा तरी डाव आहे. आणि या सगळ्याच्या शेवटी एकच वाक्य येतं, बाहेरचं काहीतरी आहे. आणि मग बोट दाखवलं जातं साताऱ्याकडे. वाई तालुक्यात जा, सुरू गावात जा, दावजी पाटलांच्या मंदिरात जा. मित्रांनो, चेडा म्हणजे काय माहिती आहे का? कोणी म्हणतो चेडा म्हणजे खोडकर भूत, कोणी म्हणतो महाकालीचं सैन्य आणि कोणी म्हणतं स्मशानातल्या दगडात अडकलेली आत्मा. पण सगळ्यांच्या गोष्टीत एक कॉमन फॅक्टर आहे, काय तर चेडा. चेडा स्वतःहून कधी काही करत नाही, माणूस त्याचा वापर करतो. एक दंतकथा आहे, गावात स्मशानाजवळ एक दगड असतो. लोक त्याला नमस्कार करतात पण हात लावत नाही. एकदा शहरातून आलेला एक शहाणा पाहुणा म्हणतो, हा काय हे साधा दगड आहे, आणि त्या दगडाला तो लाथ मारतो. त्या रात्री त्याची झोप उडते, छातीवर दाब पडतो आणि गावातले सगळे लोक म्हणतात याला चेडा लागलाय. असं लक्षात येतं की चेडा असो, भूत असो, सावली असो, उपाय फक्त एकच, दावजी पाटील. भावांनो, 18व्या शतकात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या सुरू गावात पांडवजाई मंदिराजवळ एक बाळ जन्माला येतं. त्या पोराची नजर जरा वेगळी असते. एकटा राहायला त्याला आवडतं आणि अंधाराला तो अजिबात घाबरत नव्हता. गावातले सगळे लोक म्हणायचे, हे पोरग जरा काहीतरी वेगळं आहे बरं का. लहानपणापासून त्याला तंत्र, मंत्र, जादूटोना, अघोरी या बाबतीत त्याला लई इंटरेस्ट होता. त्याची माय घाबरायची आणि बाप वैतागला. गावाकडे प्रत्येक प्रॉब्लेमला एकच सोल्युशन असतं, लग्न लावून टाकायचं. या पोराचं लग्न लावून टाका म्हणजे आपोआप सुधरेल. दावजी पाटलांचं लग्न होतं, पण दावजी पाटलांचं मन संसारात काही रमत नाही. मन रमतं ते जंगलात आणि अंधारात. एक दिवस तो कोणालाही न सांगता निघून जातो. लोक म्हणतात हे पोरगे येडं झालंय बरं का. पण तो चालत जातो काळी विद्या म्हणजेच आजचं ब्लॅक मॅजिक शिकायला. गावाकडं एखाद्या पोराबद्दल आवाई फिरले ना, तो वेगळा आहे, बस मग विषय संपला. दावजी रात्रभर स्मशानाच्या दिशेने फिरायचा आणि दिवसा झोपा काढायचा. लोक म्हणायचं हे पोरग लयच विचित्र वागतं राव. मायला रात्री झोप येत नव्हती, बापाला लोकांची कुजबूज कानाला ऐकू येत होती. कोणी थेट काही बोलत नव्हतं पण बोलणं चालूच राहायचं. हे पोरग पुढे जाऊन काहीतरी उलटसुलट कर बरं का. आणि गावात लोकांचं बोलणं म्हणजे आधीच शिक्षा असते. दावजी कुठं जातो, काय विचार करतो, रात्री जागा का राहतो याचा बायकोला काहीच थांगपत्ता नव्हता. ती फक्त एवढंच म्हणायची, तुझ्या डोळ्यात मला काहीतरी वेगळं दिसतं बरं का, मला घाबरल्यासारखं होतं. आणि दावजी फक्त गप्प बसायचा. त्या रात्री बायकोसोबत भांडण नाही, तंटा नाही, काय नाही. सकाळी उठून तो फक्त निघून गेला, कोणाशीही न बोलता, न मागे वळून बघितलं, न कुणाला काही सांगितलं. कोणी म्हणालं तो दक्षिणेला गेला, कोणी म्हणाल तो पूर्वेला गेला, कोणी म्हणाल तो बंगालला गेला. लोक वाटेल त्या दिशेचं आणि वाटेल त्या गावाचं, शहराचं नाव घेत होते. पण एक गोष्ट कॉमन होती, तो साध्या कामासाठी गेला नव्हता. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष दावजी परत आला नाही. लोक आता म्हणू लागले, बरं झालं गेले ते, अरे मेला असेल तो. पण काही जण बोलायचे तो पुन्हा येईल. एक दिवस वाईच्या आठवडी बाजारात एक बातमी फिरली, सुरू गावचा दावजी पाटील परत आलाय म्हणे. कोणी हसलं तर कोणी घाबरलं, कारण ते नाव पुन्हा चर्चेत आलं होतं. तो आला होता पण त्याचा चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. कपडे साधे होते, चेहरा शून्यात गमावलेला. गावातल्या म्हाताऱ्याने फक्त एवढंच म्हटलं, हा दावजी पाटील नाही आहे. आणि इथून खरा पिक्चर सुरू झाला भावांनो. दावजी घरात घुसला तशीच वाड्यातली लोक लांब गेले. कोणी जवळही फिरकलं नाही, कोणी हाक मारले नाही. मित्रांनो, त्यानंतर एका मागोमाग एक अशा घटना घडल्या की गावातल्या लोकांनी त्याला माणूस म्हणायचंच बंद केला. त्या दिवशी फार काही विशेष घडलं नव्हतं. शेतातून एक बैलगाडी येत होती. त्याचा मालक थकलेला होता, बैलही थकलेले होते. दावजी रस्त्याच्या कडेला निवांत हाताची घडी घालून उभा होता. फक्त एवढंच झालं की बैल अचानक थांबले. कोणी म्हणाला घाबरले असतील ते,
पण मग गाडीचं चाक जमिनीपासून फार वर नाही, पण एक हातभर हवेत उठले. पण एवढं पुरेसं होतं. गोष्ट सुरू होते तिथून. घटना 2 माणसांनी पाहिली, 3 तोंडांनी सांगितली, 7 जणांनी ती वाढवली. संध्याकाळपर्यंत ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. दाऊजीने बैलगाडी आकाशात उडवली म्हणे. आणि गावात अतिशयोक्ती म्हणजे हा पुरावा असतो. पहिली भीती काय तर त्या रात्री दाऊजीच्या घराबाहेर कुत्री अचानक रडायला लागली. लोक म्हणाले असं कधीच झालं नव्हतं बरं का. कोणी म्हणालं ह्याच्या अंगात काहीतरी आहे बरं का. आणि भीतीने पहिल्यांदा गावाचं दार ठोठावलं. भीती कशी श्रद्धा बनते ते पहा. दुसऱ्या दिवशी एक बाई आली मुलाला घेऊन. त्याचे डोळे फिरलेले होते. ती दाऊजीच्या पायावर अचानक पडली. तो गोंधळला. त्यानं काही केलं नाही, पण संध्याकाळी मुलगा ऑटोमॅटिक बरा झाला. गावात देव कमी नव्हते, पण हाताशी देव पाहिजे होता, ज्याच्याकडे जाऊन पटकन उत्तर मिळेल. आणि दाऊजी आता देव झाला होता. आधी 1, मग 2, मग 10. दाऊजीच्या घराबाहेर लोक उभे राहू लागले. कोणी नारळ तर कोणी कोंबडा घेऊन येऊ लागलं. आता लोक नाव देऊ लागले भूताचा कर्दनकाळ, काळूबाईचा माणूस, चेड्यांचा मालक. त्या रात्री तो एकटा बसतो आणि पहिल्यांदा त्याला जाणवतं मी शक्ती शोधतोय, पण लोकांनी मला आता भीतीत अडकवलंय. आणि इथून त्याचा आणि गावाचा रस्ता वेगळा होऊ लागतो. आधी लोक दबक्या आवाजाने यायचे, नंतर मात्र सरळ यायला लागले. काही लोक तर इतके शहाणे होते ते म्हणायचे आमच्यावर कोणीतरी डाव टाकलाय. शेजारच्याचं मुद्दाम नाव घ्या, पाहिजे तेवढे पैसे देतो, त्याच्या नावावर फक्त शिक्का मारून द्या. दाऊजी ऐकतो पण काही बोलत नाही, कारण त्याला कळून चुकलंय की लोकांना फक्त उपाय नकोय तर त्यांना कोणीतरी दोषी हवा असतो. देवाला लोक प्रश्न विचारतात, पण जेव्हा उत्तर आवडत नाही ना तेव्हा लोक देवावर संशय घ्यायला लागतात. गावात कुजबूज सुरू होते. शैला हा आपल्या बाजूचा आहे का? आपण याला उगाच मोठं केलंय का? दाऊजीला आता लोक घाबरायला लागलेत. बायका कुजबूज करायला लागलेत. मुलं घाबरून पळायला लागलेत. दाऊजीची बायको एक दिवस म्हणते तू देव असशील पण मी माणूस आहे, आणि ती निघून जाते, न भांडता न रडता. आणि दाऊजी एकटा पडतो. रात्री दार वाजतं पण कोणी नसतं. आणि पहिल्यांदा दाऊजी घाबरतो. देव काही झोपत नाही असं लोक म्हणतात, पण सत्य असं आहे की झोप न येणं म्हणजे माणूसपणाचं लक्षण आहे. दाऊजी आता झोपत नाही आणि पहिल्यांदा त्याला वाटतं आपण चुकीच्या रस्त्यावर आलोय. एक रात्री गावकरी जमतात. सर्वांना वाटतं हा इथं राहिला तर आपल्याला चैन पडणार नाही, त्याला हाकलून टाकूया. पण बोलायची हिंमत कोणाचीच नाही. दाऊजी पहाटे उठतो, न कुणाला सांगतो न कुणाकडे बघतो. तो जंगलाच्या दिशेने वळतो. तोच रस्ता, पण यावेळी शिकायला नाही तर पळ काढायला. गावात भीती असते तशी जंगलात शांतता असते. जंगल प्रश्न विचारत नाही, जंगल उत्तर मागत नाही. दाऊजी पहिल्यांदा शांत बसतो आणि रडू लागतो. कोणी शत्रू नाही, कोणी भक्त नाही, फक्त तो आणि त्याचं मन. तो विचारतो मी काय चुकलो? लोकांनी मला काय बनवलं? मी नकार का नाही दिला? उत्तर येत नाही. त्या रात्री तो जंगलात एकटाच बसलेला. त्या रात्री डोंगरावर एक दिवा चमकतो. मांढरगड, काळूबाई. तो काही मागत नाही, तो काही म्हणत नाही, तो फक्त म्हणतो आई मला यातून बाहेर काढ. मांढरगडावरची रात्र वेगळीच असते. वारा बोलतो, दगड ऐकतात आणि माणूस स्वतःशीच उघडा पडतो. दाऊजी मंदिरासमोर बसतो. न नारळ, न कोंबडा, न मागणी, फक्त एकच वाक्य आई लोकांनी मला देव केलं, पण मला आता माणूस राहू दे. काही उत्तरं स्वप्नात येत नाहीत, आवाजात येत नाहीत, ती येतात मन शांत झाल्यावर. दाऊजीला कळतं लोकांना देव नको असतो, त्यांना भीतीवर नियंत्रण ठेवायला कोणीतरी हवं असतं. देव होणं म्हणजे वर बसणं, पण शिपाई होणं म्हणजे लोकांसाठी उभं राहणं. दाऊजी ठरवतो मी चमत्कार करणार नाही, मी भीती कमी करणार. आता तो धावतो भक्तांसाठी नाही, भीतीसाठी नाही. आता तो धावतोय ज्याच्यावर अन्याय होतोय, ज्याला रात्री झोपच लागत नाही आणि ज्याचं कोणीच ऐकून घेत नाही त्याच्यासाठी. आणि लोक म्हणू लागतात हा धावून येतो म्हणून हा दाऊजी. न राजा, न देव, न बाबा, फक्त काळूबाईचा शिपाई. वर्षानुवर्ष जातात. दाऊजी म्हातारा होतो, पण कथा तरुणच राहते. एक दिवस तो म्हणतो माझं नाव राहू दे, पण माझा देह नको. कारण त्याला कळलेलं असतं देह राहिला तर लोक पुन्हा देव बनवतील. अमावस्या. तो कुणाला घाबरवत नाही, कुणाला काही सांगत नाही, असं करा तसं करा काहीच म्हणत नाही. तो फक्त बसतो आणि समाधी घेतो. दाऊजी गेला, पण माणसाची भीती राहिली. आणि भीतीला पुन्हा रक्त, मंत्र आणि कोंबडा सापडला. लोकांनी परत देव तयार केला. मित्रांनो, तुम्ही देवाला घाबरता की स्वतःच्या भीतीला?
ही गोष्ट फक्त दावजी पाटलांची नाही, ही गोष्ट आहे माणसाच्या भीतीची. देव जन्माला येत नाहीत, ते बनवले जातात आणि जो प्रश्न विचारतो तोच खरा भक्त असतो. मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर सॉर्ट बाय लक्ष्मीकांत त्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.